राजाचा काय होणार आहे? मृत्यू होणार आहे। पण गुरुजी तुमच्या या सुंदर कथेच्या प्रादुर्भावाने, सुंदर अशा कथेमुळे मला कुठलीच भीती वाटत नाही। नवे नवे तर कोणता तक्षक नावाचा सर्प हे पण मी विसरून गेलोय। त्यावेळेस शुकदेवजी म्हणू लागले, हे राजा, गेल्या 4 दिवसापासून मी पाहतोय तू तुझं आसन बदललेलं नाहीस, एकदाही पाणी पिलं नाहीस। नवे नवे 4 दिवसामध्ये एकदा पण चहा घेतला नाही। कोणी? परीक्षित राजाने। पण आपली कथा किती भाग्यवान आहे पहा, आपल्याला दर दिवस 1 वेळेस चहा भेटतोय। किलबिल परिवाराला थोडंसं आवडा, लहान लहान लेकरांना। हे लहान लहान लेकरं लयच भारी असतात पहा। महाराजांनी सांगितलं तसं मी तर या लेकरांच्या नादीच कधी लागत नाही, यांना काहीच कधी म्हणत नाही, कारण हे एवढे चॅप्टर असतात। यांच्यासारखं हुशार कोणी नसतं पहा, खूप चॅप्टर असतात पहा हे लेकर। एकदा एका कीर्तनाला गेलो आणि हे कीर्तनाला गेल्याच्या नंतर, हे नाशिक जिल्ह्यामधलं सांगतोय पहा तुम्हाला, तिथे गेल्याच्या नंतर रामकृष्ण हरी झालं, सुंदर कीर्तनाचा अभंग घेणार, तेवढ्यामध्ये एक बालक समोर बसलेलं होतं, ते गुळ देण्यासाठी होतं पहा, गुळ। पण त्या गुळ द्यायची पद्धत त्याची काय होती मातांना माहितीये? पहिल्यांदा ते गुळ हातात घ्यायचं, स्वतः चाटायचं, नंतर त्या ठिकाणी याच्यावरती ठेवायचं पहा। 1-2 वेळेस मी बघितलं, तेव्हापासून गुळ खायचं सोडून दिलं। सुंदर एका कथेमध्ये समोर असे बालक बसलेले होते, त्याला म्हणलं, बाळांनो टाळ्या वाजवा। टाळ्या वाजवा म्हटल्यानंतर एक बाळ सहज उठलं, म्हटलं, महाराज मी टाळी वाजवणार नाही। म्हटलं, का वाजवणार नाही? म्हटलं, कथा तुम्ही करता, पैशाचं पाकिट तुम्ही घेऊन जाताना आम्हाला म्हणाला होता का? एवढे चॅप्टर लहान लेकर, या लहान लहान लेकराच्या नादी मी लागत नाही, म्हणून तुम्हाला सांगितलं तुम्ही तुमचे लेकर सांभाळा। ते अशा कथेमध्ये येतात, खूप भाग्यवान असतात बरं ते, कारण त्यांना आवड निर्माण होती। मला तर असं म्हणू वाटेल की हे लहान लेकर जे तुम्ही ना कथेला घेऊन येता ना, कमीत कमी हे नाही कीर्तनकार झाले तरी चालेल, नाही कथाकार होतील, पण कमीत कमी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रम मध्ये तरी पाठवणार नाहीत, कारण कथा आणि कीर्तन ऐकून कमीत कमी आई वडिलांवरती तरी प्रेम करतील। म्हणून लहान मुलांनी जरूर कथा कीर्तनामध्ये येत जावं। बोलो राधे राधे। काय सुरू होतं आपलं? भागवत सुरू होतं पहा। कथेमध्ये काय सुरू होतं? कथा सुरू होती, दुसरं काय होतं? परीक्षित राजा म्हणतो, मी भाग्यवान आहे गुरुजी, मला तहान लागली नाही, आता भूक लागली नाही, तर माझं चित्त निर्मळ झालेलं आहे आणि मन शुद्ध झालेलं आहे। ऐका मातांनो, ऐका ऐका, ओ माय ऐका ना, ऐका। ज्या मनुष्याचं मन शुद्ध झालेलं आहे आणि चित्त गंगेच्या पाण्यासारखं निर्मळ झालेलं आहे, आशाच्याच हृदयामध्ये माझा कृष्ण कन्या येऊन राहत असतो। बोलो राधे राधे। तुम्हाला जर वाटत असेल हा बाकी बिहारी आमच्या हृदयामध्ये येऊन राहावा, तर मन शुद्ध ठेवायचं, या मुखाने कोणाचाही द्वेष करायचा नाही, चित्त असं निर्मळ ठेवायचं, तेव्हा भगवंत तुमच्याही हृदयामध्ये येऊन राहील। थांबा, ऐका। नंतर सुंदर 6ष्टम स्कंदामध्ये अनेक कथा सांगितल्याच्या नंतर आता आपली कथा 7म स्कंदामध्ये प्रवेश करते। 7म स्कंदामध्ये 5 अध्यायामध्ये असुर वासना सांगितली, 5 अध्यायामध्ये देव वासना सांगितलेली आहे आणि 5 अध्यायामध्ये मानव वासना सांगितली। परीक्षित राजा म्हणतो, गुरुजी भगवंत सर्वांना समान आहे ना? लगेच आणलं का बाळाला? आता त्याला काय करा, व्यवस्थित 1 तासापर्यंत त्याला ठेवायचं व्यवस्थित असं, कारण 1 तास लागणार आहे आपल्याला, तोपर्यंत झोपी गेलं तरी चालेल। ऐका, परीक्षित राजा म्हणतो, गुरुजी भगवंत सर्वांना समान आहे ना? होय, सर्वांना समान आहे। भगवंत कसा आहे इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या। मी काय सांगितलं आता?
काहीच माहित नाही, आमचं दुसरीकडे लक्ष होतं. ऐका, भगवंत हा सूर्यासारखा आहे. चोर असो, सज्जन माणूस असो, दुष्ट माणूस असो, सूर्य असा कधी म्हणतो का मातांनो की नाही नाही हा चोर आहे, आता चोरी करतोय मी, याला प्रकाश देणार नाही, असा सूर्य कधी म्हणतोय का? भगवंत आरशाप्रमाणे आहे. कथा समजून घ्यायची व्यवस्थित, हा नुसती ऐकायची सोडून नाही द्यायची. भगवंत कसा आहे? आरशाप्रमाणे आहे. आरसा सगळ्यांना जसा आहे तसा चेहरा दाखवतो की नाही? एक म्हातारी होती, एक म्हातारी, सांगू का नको? एक म्हातारी होती, एका दुकानात गेली. भगवंत कशाप्रमाणे? आरशाप्रमाणे हे स्पष्ट करून देण्यासाठी सांगतो. ती दुकानामध्ये गेली आणि दुकानदाराला म्हणली सुंदर एक आरसा दाखवा. त्या दुकानदाराने 100 रुपयाचा आरसा दाखवला. लक्ष द्या, 1 मिनिटातच सांगतो, कारण असल्या गोष्टी जास्त वेळ नाही घालत मी. 100 रुपयाचा आरसा दिला. म्हातारीने असं बघितलं आणि बघितल्याबरोबर त्याच्याच काउंटरवरती धाडदिशीने फोडून टाकला. दुकानदार राग आला. दुकानदार म्हणला 1 रुपया परत देत नसतो. ती हसली. म्हातारी म्हणली अरे पैसे कोणी परत मागितलेत? याच्यात व्यवस्थित दिसत नाही, याच्यापेक्षा भारी दे म्हणे आरसा. दुकानदार म्हणला नक्कीच मोठ्या घरची दिसते, भरपूर पैसे पाळून दिसते. दुकानदाराने 500 रुपयाचा आरसा दाखवला, एकदम सुंदर डिझाईन असणारा आरसा दाखवला. त्या म्हातारीने तो बी आरसा घेतला आणि धाडदिशीने त्या ठिकाणी त्या काउंटरवरती फोडून टाकला. दुकानदाराच्या दुकानात काचच झाले. 500 रुपये पण दिले तिने लगेच. ती म्हटली दुकानदार तुमच्या दुकानात जेवढा महागाचा आरसा असेल ना, असा आरसा तुम्ही मला दाखवा. लक्ष द्या मातांना. दुकानदार म्हटला हे बघ म्हातारे, तुला घ्यायचं असेल तर घे, नाही तर नको घेऊ. माझ्या दुकानात फक्त 1000 रुपयाचा एक आरसा आहे, त्याच्या व्यतिरिक्त जास्त पैशाचा आरसा माझ्या दुकानात नाही. 1000 रुपयाचा आरसा त्या म्हातारीला दिला. म्हातारीने 1000 रुपये दिले. पुन्हा म्हातारीने तो आरसा घेतला, बघितला आणि कसं तरी तोंड केलं आणि पुन्हा तो त्या ठिकाणी आरसा फोडून टाकला. दुकानदार म्हणला अगं म्हातारे नेमकं पाहिजे तरी कसा तुला आरसा? ती म्हटली अरे दुकानदारा, तुझं हे दुकान केव्हापासून आहे? तो म्हटलं माझे वडील 30 वर्षापासून हे दुकान चालवतात. ती म्हातारी म्हटली ज्या वर्षी तुझ्या दुकानाचं उद्घाटन झालं ना, त्या दिवशी तुझ्या दुकानात आले होते मी. तुझा बाप होता इथं. त्यावेळेस ज्यावेळेस जो मी आरसा घेतला होता ना, त्या आरशामध्ये माझं खूप सुंदर असं रूप मला दिसत होतं. तो दुकानदार म्हणला मग अगं म्हातारे, तू म्हातारी झाली ना त्यावेळेस तू तारुण्य अवस्थेमध्ये सुंदर दिसत असशील. विनोद संपून गेला. इथंचा दृष्टांत इथंच संपला. याच्यातला सिद्धांत काय आहे? कलेने तुमचं आयुष्य वाढत जाईल, तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडतील. रात्रीच महाराजांनी सांगितलं गोंडस बाळ दिसल्यानंतर तुम्ही अलगद त्याला उचलून पापा घेता आणि तेच बाळ म्हातारं झाल्याच्या नंतर कोणाला इच्छा जवळ पण येऊ दे वाटत नाही, कारण ते व्यवस्थित दिसतं का नाही. पण आरसा कोण आहे? साक्षात भगवंत आहे. आरसा भगवंताप्रमाणे आहे. जसं रूप आहे ना तो तसंच दाखवणार. त्याच्यामध्ये कुठलंही त्या ठिकाणी तो आरसा स्वतःमध्ये बदल करून घेत नाही. भगवंत आरशाप्रमाणे आहे. बोलो राधे राधे. म्हणून परीक्षित राजा त्या ठिकाणी शुकदेवांना म्हणतात मग भगवंत जर सर्वांना समान असेल तर मग तो त्या ठिकाणी दैत्यांना का मारतो आणि देवांना का सांभाळतो? तिथे भेद तो का करतो? याचं उत्तर तुम्ही आम्हाला सांगा. त्यावेळेस शुकदेवजी म्हणतात हे परीक्षिती राजा, किती मोठा राक्षस जरी असला ना, दैत्य कुळामध्ये एखादा जर भगवत भक्त जन्माला जर आलाच, राक्षसाच्या कुळामध्ये एखादा भगवत भक्त जर जन्माला आला तर भगवंत त्याचाच नाही त्याच्या पूर्ण कुळाचा उद्धार करून टाकतो. असा माझा भगवंत आहे. बोलो राधे राधे. मग याला उत्तर म्हणून काही पुरावा असेल तर सांगा. त्यावेळी सुंदर प्रल्हादजीचं चरित्र आता सांगू लागले. प्रल्हादजीचं चरित्र शुकदेवजी परीक्षित राजाला सांगतायत, ते श्रवण आपल्याला करायचं आहे. सुंदर पवित्र अशा कथेमध्ये आदरणीय सुंदर आपल्या
गावातला जो सप्ताह आहे, या सप्ताहाचे मार्गदर्शक आदरणीय रामकृष्ण महाराज आलेले आहेत. माझ्या भागवत संचाच्या वतीने आणि गावकऱ्यांच्या वतीने महाराजांचं दिव्य असे या भागवत कथेमध्ये स्वागत आहे. धन्यवाद महाराज. कालही तुम्ही आलात आणि मोठ्या अंतकरणाने आजही या कथेमध्ये तुम्ही आलेले आहात. माझ्या कृष्ण कन्याकडून तुम्हाला कोटी कोटी त्या ठिकाणी धन्यवाद. ऐका, थोडीशी जागा सोडायची मध्ये, कारण काय इथे हिरण्यकश्यपूचं खूप भव्य असं स्वरूप आपल्याला बघायला भेटणार आहे आणि नरसिंह भगवंताचं त्या ठिकाणी रूप आपल्याला बघायला भेटणार आहे. थोडीशी अशी जागा ठेवा. काहीतरी पुरावा सांगा म्हटल्यानंतर शुकदेवजी सुंदर कथा सांगतात. एक वेळेस त्या ठिकाणी जी दिती आहे, कश्यप नावाचे तिचे पती, आणि संध्येच्या वेळीस त्या ठिकाणी रतिसुख त्या ठिकाणी मागते. रतिसुख मागत असताना सूर्यास्त त्या ठिकाणी सूर्यदेव अस्तेला चाललेला आहे आणि कामंद झालेली ही असणारी दिती ज्यावेळेस कश्यप ऋषींना म्हणते, त्यावेळेस कश्यप ऋषी म्हणतात, या वेळेला त्या ठिकाणी भगवंत त्या ठिकाणी विहार करत असतात, फिरत असतात. ही जी वेळ आहे ती योग्य नाही. त्यावेळेस तिने एक नाही दोन वेळ अनेक वेळा मागणी केली आणि हट्ट धरला. हट्ट धरल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिची इच्छा पूर्ण केली, पण इच्छा पूर्ण केल्याच्या नंतर त्या ठिकाणी शाप दिला. यातून तुला जी पुत्रप्राप्ती होईल ती राक्षस रूपाने तुझ्या पोटी जन्माला येतील, असा शाप कश्यप ऋषींनी तिला देऊन टाकला. आणि शाप दिल्याच्या नंतर तिला 2 पुत्र झाले. त्यांचं नाव आहे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. मातांनो, हिरण्याक्षाची कथा मी तुम्हाला पृथ्वी रसातळाला गेली होती. वरा भगवंत जेव्हा ते पृथ्वी घेऊन येत होते त्यावेळेस हिरण्याक्षाची कथा सांगितली. हिरण्याक्ष त्या ठिकाणी मरण पावला. आपल्या भावाचा सूड घेण्यासाठी आता या हिरण्यकश्यपूने त्या ठिकाणी भगवंतासोबत वैर निर्माण केलं. देवासोबत वैर निर्माण केलं. देवाला भांडायला पाहिजे का नाही? बरं, भांडायला पाहिजे का नाही? कशासाठी भांडायला पाहिजे? आम्हाला एवढंच का दिलं, तेवढंच का दिलं? एक सांगू का, देवाला भांडणं चूक आहे. आणि देवाला भांडायचंच असेल तर मातांना श्रोतांना ऐका, जनाबाई जशी भांडली ना देवाला, तशा पद्धतीने तुम्हाला भांडता आलं पाहिजे. तेवढा अधिकार आपला नाही, तशी वृत्ती आपली झाली पाहिजे. अहो, मी असं म्हणेल महाराज, जे भगवंताने दिले ना त्याची किंमत आपल्याला अजून समजलेली नाही. कधी तुम्ही रस्त्याने चालून पहा, एखादा लंगडा माणूस असतो, एक पाय त्याला नसतो, तो काय करतो, एक काठी हातामध्ये घेतो आणि एक पाय. त्याच वेळेस आपण समजून जायचं, देवा अरे याला एकच पाय दिलाय, तू तर मला दोन्ही पाय दिलेले. एक एक पाय नाही तर एक एक अवयव किती महत्वाचा आहे. देवाने अनमोल किमतीचं हा देह दिला ना आपल्याला. यामुळे देवाला कधीच भांडू नका. बोलो राधे राधे. ऐका, त्या ठिकाणी भावाचा सूड घेण्यासाठी हिरण्यकश्यपू त्या ठिकाणी मंद्राचल पर्वतावरती तपश्चर्या करण्यासाठी त्या ठिकाणी जातो. थोडक्यात बघूया. रात्री महाराजांनी कथा सांगितली पहा. रात्रीचे जे महाराज आहेत ना त्यांनी प्रल्हादजीचं चरित्र सांगितलंय, नंतर बळीराजाचं चरित्र सांगितलंय. कारण मी होतो कीर्तनाला आणि वयामानाने मला पण थोडं थोडं लक्षात राहत. ऐका, त्यावेळेस हिरण्यकश्यपूच्या पत्नीचं नाव काय? काय? करिश्मा कपूर. चुकलं का महाराज? चुकलं वाटतंय. हे नाव नाही हो महाराज, तुम्ही दुसरंच काही सांगता का? व्यवस्थित तुमचा अभ्यासच झालेला नाही. काय मातांनो नाव? एकदा आम्ही 2 वेळेस ऐकलं का? पाठवत असतं का?
हिरण्यकश्यपूच्या पत्नीचं नाव कयादू आहे, कयादू. आता लक्षात ठेवा. हा, नाही तर महाराज काही सांगतील आणि तुम्ही लगेच तेवढंच लक्षात ठेवता आलं. करिश्मा कपूर म्हटल्यानंतर काही महिला आदमी असं केलं, असं आहे का? असं त्या ठिकाणी काही लक्षात ठेवायचं नाही, नाव पूर्ण लक्षात ठेवायची. कयादू जी आहे ना, ती आमच्या हिरण्यकश्यपूची त्या दैत्याची असणारी पत्नी आहे. थोडक्यात बघूया आपण. हिरण्यकश्यपू मंद्राचल पर्वतावरती तपश्चर्या करण्यासाठी सुरुवात केली आणि तपश्चर्या करत असताना इंद्रदेवाने बृहस्पतीला सांगितलं, याच्या तपश्चर्येमध्ये काहीतरी विघ्न आलं. तुम्ही काय करा, लक्ष द्या. तिथे जा आणि एखाद्या त्या ठिकाणी पोपटाचं रूप घ्या आणि त्या तपश्चर्येमध्ये काहीतरी विघ्न. असं म्हटल्याच्या नंतर बृहस्पतीने सुंदर त्या ठिकाणी पोपटाचं रूप घेतलं. मंद्राचल पर्वतावरती ज्या ठिकाणी हिरण्यकश्यप तपश्चर्या करत होता, तिथे गेल्याच्या नंतर दिव्य अशी तपश्चर्या सुरुवात केली आणि तपश्चर्या सुरुवात केल्याच्या नंतर त्या ठिकाणी बृहस्पती आले आणि बृहस्पतीने त्या ठिकाणी नारायण नारायण म्हणायला सुरुवात केली. काय म्हणायला सुरुवात केली? नारायण नारायण असं म्हटल्याच्या नंतर तपश्चर्या भंग झाली. जो हिरण्यकश्यपू 6 महिने तपश्चर्या करायला गेल्याच्या नंतर 6 महिने घरी येत नव्हता, 6 महिने एकाच आसनावरती हात जोडून दिव्य अशी तपश्चर्या करायचा, तो आज सकाळी गेला आणि रात्रीच्याला परत आला. कयादू मातेने सहज विचारलं, स्वामी तुम्ही 5-5, 6-6 महिने घरी परत येत नव्हतात, आज सकाळी गेलात आणि परत लगेच रात्रीच्या वेळेला कसे आलात? ऐका, त्यावेळेस हिरण्यकश्यपू म्हणतात, अगं तुला काय सांगू, मी तपश्चर्या करायला सुरुवात केली तेवढ्यामध्ये त्या झाडावरती एक पोपट आला आणि तो नारायण असं म्हणू लागला. नारायण हा शब्द त्या ठिकाणी आमच्या कयादू मातेने ऐकला आणि एवढं समाधान प्राप्त झालं. कयादू माता म्हणते, देवासोबत वैर केलंय माझ्या पतीने असणारे आणि आतापर्यंत कधीच देवाचं नाव यांच्या मुखातून आलं नाही. आज नारायण हे शब्द ऐकले आणि तिला खूप आनंद वाटला. ती पुन्हा पुन्हा विचारू लागली. जेवणाचं ताट पुढे ठेवलेलं आहे आणि पुन्हा म्हणू लागली, स्वामी अहो नारायण नसेल म्हणत दुसरंच काहीतरी म्हणत असेल. हा, तो म्हणू लागला, नाही अगं नारायणच म्हणत होता. नाही नाही, नारायण म्हणत नसेल, नारायणच म्हणत होता. कोण कोण म्हणत होता? हिरण्यकश्यपूने म्हणायचं तो पोपट होता. खरंच सांगा काय म्हणत होता? नारायण म्हणत होता. नारायण म्हणत होता. नारायण 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 असं 108 वेळेस आपल्या पतीकडून तिने म्हणून घेतलं. आपल्या पतीला कधी जर देवाचं नाव मुखाला येत नसेल तर कयादू मातीचं पूर्ण अनुकरण आपण करायचं आणि आपल्या पतीला पण असंच देवाचं नाव घ्यावं लावायचं. बोलो राधे राधे. आणि ते नसलं जमत तर कथेला घेऊन यायचं. हे तर सोपं आहे ना. ऐका, त्या दिवशी त्यांच्यामध्ये जो त्या ठिकाणी संबंध घडून आला त्याच्यातून आमच्या भगवंताचा सुंदर अंश असणारा कयादू मातेच्या पोटामध्ये आता वाढत आहे आणि कयादू मातेच्या पोटामध्ये सुंदर भगवंताचा अंश आता वाढू लागला. पुन्हा दुसऱ्या दिवशी इकडे त्या सुंदर पर्वतावरती दिव्य अशी तपश्चर्या हिरण्यकश्यपू करत आहे आणि तपश्चर्या करत असताना साक्षात ब्रह्मदेव हिरण्यकश्यपूला त्या ठिकाणी प्रसन्न झाले. हिरण्यकश्यपू प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर म्हणू लागले, हे हिरण्यकश्यपू तुझ्यावर मी प्रसन्न झालेलो आहे, काय मागायचे ते माग, काय मागायचे ते माग म्हटल्याच्या नंतर आता ऐका, रात्री महाराजांनी सांगितलं हिरण्यकश्यपूचं मागणं कसं होतं. देवा मला तुझ्या सृष्टीतल्या, ब्रह्मदेवाला सांगू लागले, तुझ्या सृष्टीतल्या कोणाकडूनच माझं मरण नको, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको, त्या ठिकाणी वर नको खाली नको, आत नको बाहेर नको, दिवसा नको रात्री नको, स्त्रीकडून नको पुरुषाकडून नको, शस्त्राने नको अस्त्राने नको. 12 महिन्यामध्ये जेवढे महिने आहेत ना
त्या महिन्यामध्ये कधीच मला मृत्यू नको, स्त्रीकडून नको, पुरुषाकडून नको. असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेव म्हटले तथास्तु, पण तुला मारण्यासाठी माझा बाप वरती बसलेला आहे म्हणे. तथास्तु म्हटले. आणि नंतर ऐका, हिरण्यकश्यपू आपल्या त्या ठिकाणी महालामध्ये येतात, घरी येतात. आणि घरी आल्याच्या नंतर संपूर्ण त्या ठिकाणी नगरीमध्ये दौंडी पिटवतात. आजपासून देवाची पूजा कोणी करायची नाही, यज्ञ यागादी कर्म कोणी करायचं नाही, कारण का देवाचा तो वैरी होता. आणि सर्वत्र त्या ठिकाणी कोणालाही देवाचं नाव तो घेऊन देत नाही. पण असं म्हणतात ना, देवाची कृपा आणि नारळात पाणी. त्याच्या पोटी 4 मुलं जन्माला आले आणि त्यातला सर्वात छोटा मुलगा काय दुच्या पोटी जो जन्माला आला ना, तो कोण होता? भक्त प्रल्हाद. सुंदर भक्त प्रल्हादजीचा त्या ठिकाणी जन्म झाला. आणि भक्त प्रल्हादजी कोण होते? संत सेवक होते. पहा, संत सेवक असणारे भक्त प्रल्हादजी. लहानपणीच त्यांनी खेळणं बागणं सोडून दिलं. आणि खेळणं सोडून दिलं, त्याने काहीच केलं नाही. कृष्ण कन्याच्या छोट्याशा मूर्तीला घ्यायचं आणि दिव्य त्याची पूजा करायची. काही काही लहान बाळांना खूप आवड असते. पहा, आपण घरामध्ये जर पूजा करायला तर येऊन बसणार. घरामध्ये सुसंस्कारित जर घर असेल ना, त्या घरातले मुलं पण सुसंस्कारितच घडतात बरं का. म्हणून घरामध्ये दर दिवस त्या ठिकाणी आपण मुलांना चांगली सवय लावली पाहिजे. सुंदर भक्त प्रल्हादजी भगवंताची पूजा करतात. कधी कधी त्या भगवंताच्या नामामध्ये नृत्य करतात. कधी कधी देवाची आराधना करत असताना आपल्या डोळ्यातून अश्रू गाळतात. देवा, या जन्मामध्ये तुम्ही मला भेट द्या, असं म्हणून दिव्य अशी भक्ती भक्त प्रल्हादजी लहानाचे थोडे थोडे मोठे होऊ लागले. आणि हिरण्यकश्यपूने गुरु शिक्षणासाठी जो दैत्यांचा आश्रम आहे ना, शुक्राचार्य यांच्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं आणि आपल्या मुलाला त्या ठिकाणी टाकलं. तिथे त्या ठिकाणी षंड आणि आर्मुक नावाचे 2 असणारे शिक्षक त्यांना लाभले. आणि 1 वर्ष पूर्ण झाले. 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर पुन्हा भक्त प्रल्हादजी परत आपल्या घरी येतात. मातांनो, एखादा आपला जर मुलगा आपण बाहेर जिल्ह्यामध्ये कधी जर शिक्षणासाठी पाठवल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याचं शिक्षण कसं आहे हे आई वडिलांनी त्याच्या गुरुजीला विचारायला पाहिजे. 5 महिन्यांनी 2 महिन्यात आमच्या मुलामध्ये काही प्रगती झाली का? नाहीतर कधी लक्ष जर नाही त्याच्याकडे दिलं तर मुलगा प्रगतीला जातोय का अधोगतीला जातोय हे काहीच लक्ष जर नाही दिलं तर किती पैसे खर्चून उपयोग कधी कधी होऊ शकत नाही. म्हणून आपण त्याच्यावर नजर दिली पाहिजे. 1 वर्षांनी 2 वर्षांनी किती प्रगती झाली पाहिली पाहिजे. आणि मुलाला पण शिक्षणाची किंमत, घरच्यांची किंमत बाहेर गेल्यावर समजते बरं का. घरी लय थाटमाट असतो. पहा, आम्हाला चांगलंच आठवतंय. पहा, घरी किती सुंदर आईनी भाजी करू द्या, किती सुंदर पोळ्या करू द्या, तरी अशीच पोळी झाली, अशीच भाजी झाली, घरी थाटमाट चालतो. पण ज्यावेळेस बाहेर शिक्षणासाठी कुठं गेल्याच्या नंतर जसं आहे तसं मेसवरला खावं लागतं. आणि मेसवर जर एकदम अशी न भाजलेली पोळी जर ताटामध्ये आली ना, त्यावेळेस त्या पोळीकडे बघितल्यानंतर आईची आठवण होत असते. त्यावेळेस वाटतं आई कितीतरी सुंदर पोळ्या करून द्यायची, पण इथं आहे तस तिथं भांडायला जमत नसतं ना कोणाला. म्हणून त्या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झाले. आणि 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर परीक्षा असणारा तो भक्त प्रल्हादजी घरी येतो. घरी आल्याच्या नंतर हिरण्यकश्यपू विचारतात, बाळा 1 वर्षामध्ये तू काय काय शिकला सांग. भक्त प्रल्हादजी म्हणतात, कारण ते असणारे भगवंताचे भक्त होते, संत सेवक होते. भक्त प्रल्हादजी म्हणतात, हे पिताश्री ऐका, मनुष्याने अंधाऱ्या विहिरीप्रमाणे असणाऱ्या घराचा त्याग केला पाहिजे आणि वनामध्ये निघून गेलं पाहिजे. राधा कृष्ण कन्याचं नामस्मरण केलं पाहिजे. हा माझ्या 1 वर्षातला पाठ आहे.
भगवंताचं नाव घेतल्याबरोबर एवढा राग आला कोणाला हिरण्यकशिपूला खूप राग आला आणि जे शिकवणारे दोघ जण होते त्यांना बोलून घेतलं आणि बोलून घेतल्यानंतर सांगितलं सांगा माझ्या असणाऱ्या शत्रूचं नाव घ्यायचं शिकवलं का शंडा आणि आरमुख दोघंही घाबरू लागले ते म्हटले हे आम्ही काय असलं काही शिकवलं नाही याची मनची बुद्धी आहे हे प्रल्हादा असं काय तुला शिकवलं का आम्ही अरे असं काही जर तू सांगशील तर तुझे वडील असणारे आम्हाला जिवंत ठेवणार नाहीत पुन्हा त्या ठिकाणी शंड आरमुख घेऊन जातात पुन्हा 1 वर्ष झाल्याच्या नंतर पुन्हा त्या ठिकाणी भक्त प्रल्हादजी घरी येतात घरी आल्याच्या नंतर कयाधुनी सुंदर स्नान घातलं आणि स्नान घातल्याच्या नंतर असणाऱ्या हिरण्यकश्यपूच्या दर्शनासाठी पाठवल्याच्या नंतर आता थोडी थोडी जागा सोडा 1-5 मिनिटांमध्ये सुंदर ते पात्र आपल्या समोर येईल हिरण्यकश्यपूचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्याच्या नंतर पुन्हा हिरण्यकश्यपू विचारतात बाळा या वर्षामध्ये तू काय अभ्यास केला सांग या वर्षामध्ये काय अभ्यास केला सांग म्हटल्याबरोबर भक्त प्रल्हादजी काय म्हणतात ऐका श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सत्यात्मनिवेदन ऐका पिताश्री मी 9 प्रकारचा पाठ शिकलो 9 विधा भक्ती सांगितल्या देवाचं श्रवण करणं कीर्तन करणं स्मरण करणं पादसेवन अर्चनम वंदनम दास्य सख्य आणि आत्मनिवेदन अशा 9 विधा भक्ती सांगितल्या राग आल्याच्या नंतर हिरण्यकशिपू म्हटले अरे या बाळाला या ठिकाणी असा कोणता अभ्यास दिला की माझ्या शत्रूचं नाव घेऊ लागला हा याला काय करा अंधाऱ्या खोलीमध्ये त्या ठिकाणी बंदिस्त करा अंधाऱ्या खोलीमध्ये बंदिस्त केलं आणि अंधाऱ्या खोलीमध्ये बंदिस्त केल्याच्या नंतर रात्रीच्या समयाला कयाधू मातेला सांगितलं त्याला भोजन द्यायचं नाही रात्रीतून तो मरून गेला पाहिजे असा निश्चय केला आणि त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला 12-1 वाजल्याच्या नंतर साक्षात माझे भगवंत त्या ठिकाणी भक्त प्रल्हादजीच्या समोर येतात सुंदर भोजनाचं ताट घेऊन येतात देव आपल्या हाताने भक्त प्रल्हादजीला जीव घालतात आपल्या डोळ्यासमोर ते चित्राना प्राप्त काळी सकाळी उठल्यानंतर हिरण्यकशिपू बघतात टवटवीत असा चेहरा भक्त प्रल्हादजीला रात्री जेवलास तू होय मी जेवलो कोणी तुला जेवणाचं ताट दिलं भक्त प्रल्हादजी म्हणतात हे पिताश्री जो तुम्हाला जेवायला देतो ना त्यांनीच माझी पण व्यवस्था केली असं म्हटल्याबरोबर भक्त प्रल्हादजीला कड्याहून ढकलून देतात उकळत्या असणाऱ्या कढईमध्ये टाकतात पण तरीही भगवंताला असणाऱ्या आमच्या भक्त प्रल्हादजीला कुठलाही त्या ठिकाणी त्रास होत नाही आणि शेवटी त्या शंड आरमुखाला सांगितलं आता याला घेऊन जा जोपर्यंत हा त्या ठिकाणी आपलं दैत्याचं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत माझ्याकडे याला घेऊन यायचं नाही शंड आरमुख घेऊन जातात आणि घेऊन गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी एके दिवशी संपूर्ण दैत्याच्या मुलाला भक्त प्रल्हादजी एकत्र करतात आणि त्या आसुर बालकांना सांगतात हे कुमारांनो आज सुंदर एक तुम्हाला मी खेळ शिकवणार आहे सर्वांनी तुम्ही माझ्या समोर बसा सगळेजण लाईन मध्ये व्यवस्थित बसले सांगितलं ऐका कुमारांनो मनुष्य जन्म खूप दुर्लभ आहे तो कधी जाईल हे कोणाला सांगता येत नाही म्हणून लहान वयामध्ये भगवंताची भक्ती केली पाहिजे कधी लहान वयामध्ये भगवंताची भक्ती केली पाहिजे देवाला सुकलेलं फुल आवडतं का एकदम टवटवीत असणार ताजं फुल आवडतं बरं सुकलेले फुलं आवडतात है की नाही कोणते आवडतात फुलं एकदम चांगले टवटवीत ताजे फुलं देवाला आवडतील ना मग मला तुम्हाला विचारायचंय तारुण्य अवस्थेमध्ये लहानपणीच देवाला भक्ती केलेली आवडेल का एकदम म्हातारा झाल्याच्या नंतर भक्तीला आपण जर लागलो तर देवाला आवडेल का एका कीर्तनामध्ये एक 80 वर्षाची म्हातारी दर्शनाला आली कीर्तन संपल्याच्या नंतर म्हटली महाराज मला माळ घालू वाटली म्हणे कधी मी तिच्याकडे बघितलं कुठं म्हातारी झालेली म्हणलं आजी 80 वर्ष झालंय तुमचं आणि आताशी माळ घालायचं कस काय सुचलं ती म्हणली काय सांगा महाराज आता चावतच नाही म्हणे काय म्हणली
चावतच नाही. तिच्या मागून तिची सख्खी मैत्रीण आली. सख्खी मैत्रीण कळती का मातांना? सख्खी मैत्रीण शब्दाचा अर्थ असा आहे, तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते, गावात कोणाला सांगू नको. आणि ती काय करते, सगळ्या गावाला सांगत असते. तिला काय म्हणतात? सख्खी मैत्रीण. सख्या मैत्रिणीपासून कधी 4 हात लांब, सावध. तिची सख्खी मैत्री पाठीमागून आली आणि ती दर्शन घ्यायला लागली. म्हणली, महाराज हिच्यासारखी मला पण माळ घालू वाटते. म्हणलं, आजी तुम्हाला का माळ घालू वाटते? काय एवढ्या उशिरा सुचलं? ती म्हटली, काय सांगावं, तिला चावत नाही, माझे आणून देत नाहीत, म्हणून मला त्या ठिकाणी माळ घालू वाटली. सांगायचं तात्पर्य काय? ऐका, हसण्यासाठी नाही, तारुण्य अवस्थेमध्ये भगवंताची भक्ती केली पाहिजे. इंद्रिय भग्न झाल्याच्या नंतर आपल्याला रात्री महाराज सांगते, विठ्ठलला विठ्ठला पण म्हणता येत नाही. आपण इथालला, दातच नसते, इथालला म्हणतो. देवाचं नाव पण व्यवस्थित घेता येत नाही. त्यावेळेस असुर बालक त्या ठिकाणी समोर बसवले आणि बसवल्याच्या नंतर सांगतात, हे बालकांनो, या कलियुगामध्ये कधी आपण निघून जाऊ सांगता येत नाही, म्हणून तुम्ही काय करा, माझ्या पाठीमागे सर्वांनी त्या ठिकाणी म्हणा, असं म्हणून सगळ्यांना हात वरती करावं लावले. सगळ्या असुर बालकांनी हात वरती केले आणि भक्त प्रल्हादजी काय म्हणू लागले, ऐका. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रल्हादजीला घेऊन या, आपल्या हिरण्यकश्यपूला समोर घेऊन या. एक जण लहान मध्ये ओम नमो, समोर बघा. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. सुंदर असं भजन चाललंय. कुठं भजन चाललंय? त्या दैत्याच्या आश्रमामध्ये भक्त प्रल्हादजी सगळ्यांना, असुर बालकांना भजन करायला होतात. तो आवाज कुठपर्यंत जातो? हिरण्यकश्यपूच्या गावी त्याच्या कानावर तो आवाज गेला आणि हिरण्यकश्यपू म्हणतात, मंत्रिमंडळातल्या काही लोकांना सांगतात, जा कशाचा आवाज आहे बघून या. मुक्काम दर मुक्काम करत करत ते दैत्यांच्या आश्रमामध्ये आले. लक्ष द्या, जे असणारे मंत्रिमंडळ त्या ठिकाणी गेलं, या असुर बालकांना स्पर्श केला. ऐका, स्पर्श केल्याबरोबर ते पण त्या ठिकाणी सुंदर भगवंताचं नामस्मरण करू लागले. कोण? राक्षस. काय म्हणू लागले? ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. मी पाठवलेले मंत्रिमंडळ, काही नागरिक परत काय येत नाही, सगळ्यांना पाठवलं हिरण्यकश्यपूने, पण एकही परत त्या ठिकाणी निरोप घेऊन आलं नाही. शेवटी हिरण्यकश्यपूने ठरवलं, हिरण्यकश्यपूने स्वतः ठरवलं की आता मी जातो आणि मी तिथे जाऊन त्या ठिकाणी सर्वांना शांत करेन. हिरण्यकश्यपू येऊन बघतात तर भक्त प्रल्हादजी, असुर बालक सगळेजण त्या ठिकाणी टाळ्या वाजवतात आणि भगवंताचं सुंदर असं नामस्मरण करत आहेत. याला धरतात, त्याला धरतात. भक्त प्रल्हादजीला पकडलं. अरे म्हणू नका, थांबा. कोणी थांबत नाही. काय म्हणत होते? ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. सुंदर असा नाम जप सुरू होता, पण हिरण्यकश्यपूच्या मुखामधून काय देवाचं नाम येत नाही. हिरण्यकश्यपू म्हटले, हे प्रल्हादा, तुला माझी शपथ आहे, सगळ्यांना शांत कर. भक्त प्रल्हादजी म्हटले, शांत बसा सगळ्यांनी.
आता वडिलांनी स्वतःची शपथ टाकल्यानंतर भक्त प्रल्हादजी थांबले. तुम्ही म्हणाल मग जेवढे काही त्या ठिकाणी मंत्रिमंडळ जेवढे काही पाठवले होते सगळेजण ओम नमो भगवते म्हणत होते, मग हिरण्यकशिपू का म्हणत नव्हता? पापी माणसं जे असतात ना त्यांच्या मुखात लवकर देवाचं नाव कधी किती त्यांना म्हणा चला सप्ताहाला गावामध्ये सप्ताह. काही काही गावामध्ये तर असं होतं सप्ताह म्हटल्यानंतर ज्यांना आवडच नाही ना ते पत्रिका बघितलं कीच म्हणते अर 7 दिवस आता हे सुधरू देत नाहीत. यांचे दर दिवस भुनभुन भुनभुन राहणार. काकडा काय, हरिपाठ काय, कथा काय, कीर्तन काय हे आपल्याला काय झोप येऊ देणार नाही. असं काही आपल्या इथलं सांगत नाही बरं मी. ज्यांना याची आवडच नाही असं त्या ठिकाणी म्हणत असतात. भक्त प्रल्हादजीला शांत केलं आणि हिरण्यकशिपू म्हणतात, हे प्रल्हादा ज्याचं तू नाव घेतोस तो कुठे आहे सांग. आता काय करा, नरसिंह भगवंताला इकडून घेऊन या, इकडून घेऊन या. तुम्ही माझ्याकडे बघा, तुम्ही माझ्याकडे बघा, तुम्ही पाठीमागे आत्ताच बघू नका. थोडस ना बळभाऊ यांना ना अलीकडे घेऊ, इकडे माझ्याकडे बघा. मावशी, सख्या मावशी माझ्याकडे बघा. हिरण्यकशिपूला थोडस अलीकडे ना, कारण आपल्याला खांबामधून नरसिंह भगवंत कसे प्रगट होतात हे दाखवायचं आहे. आता याची खूप मोठी तयारी लागते, पण याला खूप सुंदर नियोजन लागतं. पहा आमच्या सोबत तो झाकवेला एक माणूस सोबतच असतो, पण हे आपल्याला सगळं सांभाळून घ्यायचंय ना, असं आहे. ऐका, तर सुंदर त्या ठिकाणी सुखदेवजी परीक्षित राजाला सांगू लागले की भक्त प्रल्हादजीला हिरण्यकशिपू विचारतात, हे भक्त प्रल्हादा ऐक, एवढं तू सर्वांना त्याचं नाव घ्यायचं सांगितलं, तो कुठे कुठे आहे सांग. असं म्हटल्यानंतर भक्त प्रल्हादजी म्हणतात, ऐका पिताश्री, अशी एकही जागा नाही त्या ठिकाणी तो नाही म्हणून. प्रत्येक चराचरामध्ये आणि कणाकणामध्ये तो आहे. कणाकणामध्ये आहे असं म्हटल्याबरोबर त्या आश्रमामध्ये सुंदर त्या ठिकाणी एक खांब होता. खांब, या खांबामध्ये तुझा देव आहे का, या खांबामध्ये तुझा देव आहे का असं म्हटल्याबरोबर एवढे शब्द आमच्या देवाच्या कानावरती गेले. मातांनो, देवाच्या कानावर बरोबर गेल्याच्या नंतर साक्षात भगवंत त्या खांबामध्ये येऊन त्या ठिकाणी राहिले. खांबामध्ये त्या ठिकाणी भगवंत आले आणि या ठिकाणी तो हिरण्यकशिपू खांबाच्या जवळ आला. ओ राजे, हिरण्यकशिपू तो खांब आहे, खांब खांबात अलीकडला, अलीकडा, हा मधला 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 मधला, अलीकडा अलीकडा, त्या खांबाला कान लावला. बा आता त्या खांबामध्ये आहे म्हटल्याच्या नंतर त्या राजाने खांबाला कान लावला. कोणी? हिरण्यकशिपूने खांबाला कान लावला. आणि खांबाला कान लावल्याच्या येडे माणसं काही बी करतात. खरंच जर आला असला तर अगोदर वाटायचं कशाचा या खांबामध्ये काय आहे. खांबाला कान लावल्याच्या नंतर आमचे भगवंत त्या ठिकाणी आवाज करू लागले. नरसिंह रूपाने त्या ठिकाणी आता भगवंत त्या ठिकाणी आले आणि असा आवाज त्या ठिकाणी भगवंत करू लागले. आणि आवाज करत असतात इकडे हिरण्यकशिपू आता घाबरू लागला. नक्की या ठिकाणी याचा देव त्या ठिकाणी आला असेल म्हटल्यानंतर थोडस पुढे घेऊन जाईल. आपल्याला तशा पद्धतीचं पेपर ते काही भेटणार नाही. अजून पुढे थोडस भगवंत नरसिंह रूपाने त्या खांबामध्ये आले आणि या खांबामध्ये तुझा देव आहे का असं म्हटल्या बरोबर त्या खांबामध्ये आवाज करू लागले. इकडे
हिरण्यकश्यपू घाबरू लागले आणि राग आला त्याला. राग आल्याबरोबर थोडस इकडे त्या खांबावरती लात मारली. त्या खांबावरती लात मारल्याबरोबर खंब त्या ठिकाणी दुभंगला आणि खंब दुभंगल्याच्या नंतर त्या खंबामधून साक्षात आमचे नरसिंह भगवंत प्रगट झाले. बोलिये नरसिंह भगवान की जय. नरसिंह भगवान की जय. नरसिंह भगवान की जय. जसे नरसिंह भगवंत प्रगट झाले आणि संत महात्मे वर्णन करतात. खंबावरी लात मारिली दुर्जनी. खंबावरी लात मारिली दुर्जनी. खंबावरी लात मारिली दुर्जने. खंबावरी लात मारिली दुर्जने. खंबावरी लात मारिली दुर्जनी. खंबावरी लात मारिली दुर्जनी. खंबावरी लात मारिली दुर्जने. खंबावरी लात मारिली दुर्जने. स्तंभी खंबावरती लात मारली. लात मारल्याबरोबर खंब त्या ठिकाणी दुभंगला. नरसिंह भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि ऐका, एखादी मांजर जशी उंदराला पकडते ना, तसं नरसिंह भगवंत पळत त्या ठिकाणी जातात. आणि तिथे मध्ये खुर्ची ठेवा. अगोदर सांगितली होती मी खुर्ची. हा ती आहे. हिरण्यकश्यपूच्या जवळ गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पकडतात त्याला. पकडल्याबरोबर त्या ठिकाणी असं आडवं घेतात. आडवं त्या ठिकाणी घेतलं आणि आडवं घेतल्याबरोबर टाळी वाजवा सर्वांनी. आडवं घेतल्यानंतर हिरण्यकश्यपू हसू लागले. अशा पद्धतीने त्या ठिकाणी हसतायत. आणि कसे हसू लागले त्या ठिकाणी हिरण्यकश्यपू हसू लागले. हसत असताना का हसतो म्हटल्यानंतर नरसिंह भगवंत म्हणतात, काय झालं हसायला? हिरण्यकश्यपू म्हणतात, अरे तू कसं जरी मला पकडलंस तरी ब्रह्मदेवाच्या सृष्टीमधल्या कोणाच्याच हाताने माझा मृत्यू नाही. सजीवाकडून नाही, निर्जीवाकडून नाही, मनुष्याकडून नाही, स्त्रीकडून नाही. त्यावेळेस नरसिंह भगवंत म्हणतात, अरे त्या ठिकाणी हिरण्यकश्यपू बघ माझ्याकडे व्यवस्थित अर्ध शरीर माझं कशाचं आहे? सिंहाचं आहे. आणि अर्ध शरीर कशाचं आहे? माणसाचं आहे. ना मनुष्य, ना त्या ठिकाणी सिंह, ना प्राणी, असा खिचडी अवतार माझ्या नरसिंह भगवंताने त्या ठिकाणी प्रकट केलेला आहे. नंतर त्या ठिकाणी सांगितलं 12 महिन्यामध्ये माझा मृत्यू नाही. 12 महिने सोडता अधिक मास जो असतो ना, धोंड्याचा महिना, तो महिना त्या ठिकाणी सुरू होता. ती संधी साधली आमच्या नरसिंह भगवंताने. सांगितलं घरात मृत्यू नाही, दारात मृत्यू नाही. त्या ठिकाणी उंबरत्याच्या जवळ त्या ठिकाणी आणलं. आणि नंतर सांगितलं शस्त्राने नाही आणि अस्त्राने नाही. शस्त्राने नाही, अस्त्राने नाही म्हटल्याच्या नंतर बसून घ्या.